अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझॅन यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। ऋतिक रोशनच्या पत्नीनं ऋतिकपासून कायमचं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं ऋतिकनंच एका निवेदनात म्हटलंय। गेली 17 वर्षांचे संबंध तोडण्याचा निर्णय सुझॅननं घेतल्याचं ऋतिकनं म्हटलंय। आमच्या कुटुंबासाठी फार कसोटीचा काळ असल्याचं त्यानं सांगितलंय। माझा लग्न संस्थेवर गाढ विश्वास असून माझ्या मनात लग्न संस्थेविषयी प्रचंड आदर आहे। ऋतिक रोशन आणि सुझॅनच्या वेगळे होण्यामागे बार्बरा मोरी ही स्पॅनिश अभिनेत्री असल्याचंही बोललं जात आहे। बार्बरा मोरी ही ऋतिक रोशनची काईट या सिनेमातली को स्टार होती। काईट या सिनेमापासूनच या दोघांमध्ये काहीसे खटके उडत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत होती। मात्र असं काही नसल्याचं ऋतिक आणि सुझॅनकडून सातत्याने सांगण्यात येत होतं। मात्र अखेर 17 वर्षांचे संबंध तोडण्याचा निर्णय या दोघांनी घेतलाय। नेमकं ऋतिक रोशननं आपल्या निवेदनामध्ये काय म्हटलंय यावर एक नजर टाकूया। सुझॅननं वेगळं होऊन 17 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतलाय। हा माझ्या सगळ्या कुटुंबासाठी कसोटीचा क्षण आहे। मीडिया आणि एकूणच सर्वांनी या काळात आमची प्रायव्हसी सांभाळावी। या बातमीमुळे माझ्या चाहत्यांची निराशा होऊ नये असं मला वाटतं आणि लग्न संस्थेवरील लोकांचा विश्वासही या घटनेमुळे उडू नये असंही वाटतं। मी या संस्थेचा कडवा पुरस्कर्ता आहे आणि त्याबद्दल माझ्या मनात आदर आहे। माझी प्रकृती उत्तम आहे आणि माझे उपचार योग्य रीतीने सुरू आहेत। माझी काळजी वाहणाऱ्या माझ्या चाहत्यांचे मी आभार मानतो। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांच्याकडून। जयंती, अगदी या ऋतिक रोशन आणि सुझॅन या दोघांची फार आधीपासून मैत्री होती। एक आदर्श कपल म्हणूनही बॉलिवूडमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र गेल्या 17 वर्षांचे संबंध त्यांनी आता तोडण्याचा निर्णय घेतलाय, वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। काय नेमकं कारण आहे, काय बोललं जातंय? नक्कीच 2000 साली या दोघांचंही लग्न झालं। ऋतिक आणि सुझॅन यांचं लग्न झालं। कहो ना प्यार है हा ऋतिकचा पहिलाच सिनेमा आणि या सिनेमानंतरच लगेचच ऋतिकनं लग्न केलं। त्याच्याही काही आधी एक 4-5 वर्ष आधीपासून या दोघांमध्ये प्रेम होतं आणि एक आदर्श कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जात होतं। पण काईट्स या सिनेमापासूनच कुठेतरी या दोघांमध्ये ती कटुता निर्माण झाली, कारण बार्बरा मोरी त्या खटके उडू लागले आणि कुठेतरी हे कारण होतं की या दोघांमधला तो दुरावा होत चालत होता। आणि त्यानंतर आता काही 3-4 महिन्यांपूर्वीपासूनच सुझॅन ही तिच्या आईबाबांकडे राहते, जुहूमध्ये राहते आणि हे दोघं एकत्र राहत नाहीये। अनेकदा मीडियाने ही बातमी समोर आणायचा प्रयत्नही केला, पण त्यावर या दोघांनीही पडदा टाकला। पण आज अखेर हे कळतंय की 17 वर्षांचा हा संसार जो आहे हा आता एकत्र ते दोघं नाहीयेत। नक्की 17 वर्षांचा संसार त्यांचा आता राहणार नाही आहे, म्हणजे संपुष्टात आल्याच्या मार्गावर आहे। मात्र या आधी सुद्धा अनेक खटके त्यांच्यामध्ये उडाले, जसं तू आता माहिती दिली बार्बरा मोरी हे सुद्धा यांच्या संबंधांमधल्या या तणावाचं एक कारण समजलं जात होतं। मात्र त्यानंतर सुद्धा अनेकदा खटके उडाले, अनेकदा सुझॅन तिच्या आईकडे गेली म्हणा किंवा आणखीनही अशा बऱ्याच वावड्या उठत होत्या, किंबहुना त्या वावड्या आता नव्हत्या असं म्हणावं का? नक्कीच मला वाटतं राकेश रोशन यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवशी देखील सुझॅन उपस्थित होती। त्या वाढदिवसाला ती खूप उशिरा आली आणि त्यानंतर अगदी थोड्या वेळेतच ती गायब झाली। तसंच घडलं त्यानंतर जेव्हा सुझॅन रोशनच्या स्टोअरचं लॉन्च होतं तेव्हा ऋतिक रोशन येणार अशा भरपूर अपेक्षा होत्या, पण कुठेतरी ऋतिक तिथे हजेरी लावू शकला नाही आणि त्यानंतर या चर्चेंना उधाण आलं आणि कुठेतरी नंतर आता हे सत्य जे आहे ते बाहेर येतं। नक्की या चर्चा आता अखेर सत्यात उतरताना दिसत आहे। अत्यंत दुर्दैवी आहे खरं म्हणजे त्या दोघांसाठी। त्याचप्रमाणे ऋतिकने जो एक निवेदन सादर केलेलं आहे, मात्र रोशन कुटुंबियांपैकी आणखीन कोणी या वृत्ताबद्दल काही बोलले? अद्याप तरी फक्त ऋतिकनंच या बाबतीत जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे आणि मला वाटतं हे खूप बोल्ड स्टेप असावा ऋतिकचा, कारण डिवोर्स अजून झालेलं नाहीये पण कुठेतरी आता आम्ही एकत्र राहत नाही आहोत हे जे वाक्य, हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, मला वाटतं हा खूप एक मोठा बोल्ड स्टेप आहे जो ऋतिकने केला आणि त्याच्या चाहत्यांना एका प्रकारे त्याने एक संदेशही दिलाय की लग्न या संस्थेत माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि खरं तर कुठेतरी हे जे कलावंत असतात ते समाजाचं प्रबोधन करत असतात असं आपण म्हणतो। तर त्यामुळे मला वाटतं त्यांनी एक ऑनेस्टली एक त्याचं जे मत आहे तेही त्यात मांडलंय त्यांनी।
नक्की त्याने त्याचं मत मांडलेलं आहे. लग्न संस्थेवर विश्वास आहे, त्याचा आपण पुरस्कर्ता असल्याचंही त्यानं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आहे, 17 वर्षांच्या एका संसारानंतर म्हणा किंवा 17 वर्षांच्या या संबंधानंतर ते वेगळे होत आहेत. मात्र महत्त्वाचा प्रश्न उरतो तो त्यांच्या मुलांचा. त्या 2 मुलांबद्दल तो काही बोलला आहे? नक्कीच रिहान आणि रिदान म्हणजे त्यातला एक 5 वर्षाचा आणि एक 7 वर्षाचा असे 2 मुलं आहेत त्याला. आणि या संपूर्ण स्टेटमेंटमध्ये कुठेही त्याने त्यांचा उल्लेख केलेला नाहीये, कारण मला वाटतं ही अत्यंत एक पर्सनल गोष्ट आहे आणि नक्कीच या गोष्टीमुळे कुठेतरी त्या दोघांवरही याचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. मला वाटतं म्हणूनच ऋतिकनं कुठेतरी त्या दोघांना यापासून बाहेर ठेवलं. नक्की यापासून त्यानं बाहेर ठेवलेलं आहे. मात्र तरी सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो त्या 2 मुलांचा. मात्र त्याचबरोबर ऋतिकनं जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये त्याने आपण लग्न संस्थेचा कडवा पुरस्कर्ता असल्याचंही म्हटलेलं आहे. काय म्हणजे ऋतिककडून काही चुकलं की सुझॅनकडून काही चुकलं हा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. काय बोललं जातं? नक्कीच जसं मी म्हटलं आधी की काइट्स या सिनेमापासून या दोघांमध्ये कुठेतरी ही कटुता जी होती ती निर्माण झालेली आणि त्यानंतर हळूहळू ती वाढत गेली. कारण बार्बरा मोरे आणि ऋतिक या दोघांचीही त्या फिल्ममधली केमिस्ट्री जी आहे ती पाहून अनेकदा मीडियानी हे प्रश्न उपस्थित केलेले आणि शूटिंगच्या दरम्यान ज्या काही गोष्टी घडायच्या त्या कुठेतरी बाहेर यायच्या आणि सुझॅनलाही याबद्दल कदाचित माहीत असावं किंवा ह्या सगळ्या फक्त चर्चा होत्या. पण हे खरं काय आणि खोटं काय हे नक्कीच सुझॅन आणि ऋतिकलाच माहिती आहे. पण ही जी कटुता आहे ती इथून सुरुवात झालेली या कटुतेला आणि त्यानंतर सुझॅनचा जेव्हा स्टोर लॉन्च होता मला वाटतं त्या दरम्यान ही ऋतिकची अनुपस्थिती म्हणजे ऋतिक त्या सोहळ्याला हजर नव्हता आणि त्यानंतर राकेश रोशन यांच्या वाढदिवशी ही एक वेगळी घटना घडली जेव्हा सुझॅन खूप उशिरा आली आणि अगदी थोड्या वेळानं ती गायब झाली. मला वाटतं या सगळ्या चर्चा ज्या होत्या त्या अखेर कुठेतरी आज आपल्याला त्याचं खरं रूप जे आहे ते दिसून येत आहे. नक्कीच हे दुर्दैवी आहे. जयंती आमच्याशी अशा संपर्कात राहा. त्याआधी आपण पाहूया काय कारण होती ऋतिक आणि सुझॅनमध्ये काडीमोड होण्याची, यावर एक नजर टाकूया. काइट सिनेमात बार्बरा मोरीशी ऋतिकची जवळीक वाढल्यानं सुझॅन नाराज होती. त्यानंतर दोघांमधली धुसफूस वाढली. यानंतर एकमेकांमध्ये खटलेही वाढत गेले. यापूर्वीही सुझॅन एकदा माहेरी गेली होती अशी चर्चा बॉलिवूडमध्ये तेव्हा रंगली होती. त्यावेळी दोन्ही कुटुंबियांनी दोघांची समजूत काढली होती. अखेर ऋतिक आणि सुझॅनचा आता काडीमोड मात्र झालेला आहे. सुझॅन च्या या जाण्याचं किंवा या ऋतिक आणि सुझॅनच्या या काडीमोडचं एक महत्त्वाचं कारण जे पहिल्यापासून बोललं जातं ते म्हणजे बार्बरा मोरी. जयंती, काय सांगता येईल? काइट सिनेमा एक ऋतिकच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल, कारण या सिनेमामुळे त्याचं हे स्वतःचं पर्सनल लाईफसुद्धा डिस्टर्ब झालेलं आहे. नक्की काइट हा जो सिनेमा होता याची खरं तर एक कथा वेगळी होती आणि कुठेतरी बॉलिवूडची एक अभिनेत्री हॉलिवूडची एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये येते आणि बार्बरा मोरी सारखी हिरोईन तिनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि ऋतिक रोशनच्या ऑपोजिट ती होती. नक्कीच सिनेमामध्ये अनेक बोल्ड सीन्स होते कारण सिनेमाचा विषयही वेगळा होता आणि कुठेतरी त्या दोघांची जी केमिस्ट्री होती तीही खूप छान दिसून येत होती. आणि मला वाटतं सेट्स शूटिंगच्या दरम्यान जे काही किस्से घडत होते की ऋतिक बार्बराला घरी सोडायला जात होता किंवा तिला तो अकंपनी करत होता, या सगळ्या गोष्टी नंतर कुठेतरी खटकत गेल्या आणि या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आणि कुठेतरी मला वाटतं या गोष्टींना तेव्हा सुरुवात झाली. सुझॅनला या सगळ्या गोष्टी कळल्या आणि हळूहळू ही कटुता जी आहे ती वाढत गेली. नक्की, आणि या कटुतेची आता परिणिती आपण पाहतो आहोत. त्यांच्या घटस्फोटामध्ये झालेली दिसून येते. अत्यंत दुर्दैवी असा निर्णय ऋतिकसाठी सुद्धा आणि सुझॅनसाठी सुद्धा. धन्यवाद जयंती, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.